पुण्याच्या भोरमध्ये महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, उकाडा स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाला। कोपरगावातील आशा सेविकांनी अवयवदानाची शपथ घेत फॉर्म भरून वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला। डॉक्टर अशोक गावित्रे हे अनेक वर्षांपासून अवयवदानाचं महत्त्व पटवून देतात। दरवर्षी देशात 5 लाख मृत्यू अवयव न मिळाल्यामुळे होतात। याचंच भान राखत आशा सेविकांनी अवयवदानाचा संकल्प करत जनजागृती केली आहे। अकोल्यात महिला बालविकास विभागानं महिला दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन केलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। जिल्हाधिकारी कार्यालय ते हुतात्मा स्मारकापर्यंत ही रॅली निघाली, तर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून याचा समारोप झाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अबकी बार गोळीबार सरकार अशी टीका करत गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। यावर फडणवीसांनी सुळेंना प्रत्युत्तर दिले। मावळचा गोळीबार झाला तेव्हा सरकार काय करत होतं असा उलट सवाल विचारत फडणवीसांनी सुळेंवर निशाणा साधला। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे, यावरून हा जुमला असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली। 1000 रुपये किंमत असताना महिला ओरडत होत्या तेव्हा किमती का कमी केल्या नाहीत असा सवालही त्यांनी केला। त्याचबरोबर 400 रुपयांना गॅस सिलेंडर द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस गुन्हे शाखेनं 24,75,000ची रोख रक्कम जप्त केली। बल्लारपूर महामार्गावर एका कारमधून ही रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलंय। जप्त केलेली रक्कम सध्या कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली असून ही नेमकी कशासाठी वापरण्यात येणार होती याचाही तपास पोलीस करतायत।